मळलेल्या वाटा त्यास त्या मुक्कामाला घेऊन जातात. नवीन वाटा तुम्हाला नवीन मुक्कामाला नेऊन पोहोचवतात. तुम्ही कालपर्यंत जे करत होतात तेच आजही करत असाल तर तुम्हाला आजही तेच मिळेल जे तुम्हाला कालपर्यंत मिळत होते. जगावेगळा विचार करणाऱ्या लोकांनी या जगाचा इतिहास घडविलेला आहे. जे वेगळा विचार करतात तेच नवीन काही जन्माला घालू शकतात. जेम्स वॅट त्याच्या आईच्या खोलीत आकटीजवळ बसला होता. आग जळत होती. किटलीत चहा शिजत होता. चहाचे पाणी उकळू लागले. वाफेमुळे किटलीचे झाकण उडाले, खाली पडले. जेम्स वॅटने ते झाकण पुन्हा किटलीवर ठेवले. पुन्हा थोड्या वेळाने वाफेमुळे झाकण उडाले. जेम्स वॅटला याचे कुतूहल वाटले. त्याच्या डोक्यात असा विचार आला नाही की वारंवार किटलीचे झाकण उडून खाली पडत आहे म्हणजे किटलीत एखादे भूत असले पाहिजे. जेम्सने विचार केला, किटलीतल्या वाफेमुळे झाकण उडून खाली पडत असले पाहिजे म्हणजेच वाफेच्या अंगी शक्ती असली पाहिजे. या शक्तीचा वापर करून वाफेचे इंजिन बनविता येईल. वेगळा विचार करण्याच्या क्षमतेमुळेच जेम्स वॅट वाफेवर चालणारे पहिले कार्यक्षम इंजिन बनवू शकला, जगप्रसिद्ध होऊ शकला. तुमचे कर्तृत्व तुम्हाला लोकप्रियता प्राप्त करून देत असते. लोकांवर राज्य करण्यासाठी नेहमी राजा असावाच लागतो असे नाही. आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारी माणसे लोकांच्या मनावर राज्यच करत असतात. आयझॅक न्यूटनने आपल्या सिद्धांतांनी विज्ञानाच्या क्षेत्रात इतका आमूलाग्र बदल घडवून आणला की विज्ञानाचे न्यूटन पूर्वी आणि न्यूटन नंतर असे भाग पाडले जातात. वयाच्या 85व्या वर्षी न्यूटन मरण पावला. त्याच्या मृत्यूनंतर त्याला वेस्टमिन्स्टर ॲबे इथं दफन करण्यात आलं. तेव्हा एखाद्या राजाच्या अंत्ययात्रेला लाजवेल अशी न्यूटनची अंत्ययात्रा निघाली होती. आपल्या सिद्धांतांनी न्यूटन घराघरात आणि घराघरातल्या माणसांच्या मनामनात जाऊन बसला होता हेच खरे. न्यूटन महान ठरला तो त्याच्या वेगळा विचार करण्याच्या क्षमतेमुळे. न्यूटनच्या डोक्यावर जेव्हा सफरचंद पडले तेव्हा ही एखाद्या चेटुकाची करामत असावी, देवाची करणी असावी असे न्यूटन म्हणाला नाही. न्यूटनने या घटनेकडे सहज म्हणूनही पाहिले नाही. ज्या अर्थी सफरचंद नेहमीच झाडावरून खाली पडते त्या अर्थी सफरचंदाला आपल्याकडे खेचून घेणारी एखादी शक्ती पृथ्वीच्या ठायी असली पाहिजे असा वेगळा विचार न्यूटनने केला. वेगळा विचार करण्याच्या आपल्या क्षमतेमुळेच न्यूटन गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडू शकला, जगात मान्यता पाहू शकला. महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईनला जग त्याच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांतासाठी ओळखते. फार पूर्वीपासून ऊर्जा आणि पदार्थ या भिन्न गोष्टी आहेत असे मानले जात असे. परंतु ऊर्जा आणि पदार्थ या बाबी भिन्न नसून एकच आहेत. पदार्थाचे रूपांतरण ऊर्जेमध्ये आणि ऊर्जेचे रूपांतरण पदार्थामध्ये केले जाऊ शकते असा जगावेगळा सिद्धांत आइन्स्टाईनने मांडला. E=mc² हे आपले जगप्रसिद्ध समीकरण मांडले. जगावेगळा विचार करणारा आइन्स्टाईन जगप्रसिद्ध बनला.
फार पूर्वीपासून शास्त्रज्ञ असेही मानायचे की काळ हा सर्वत्र सारखा असतो. काळाचा प्रवाह मंद केला जाऊ शकत नाही. पण आइन्स्टाईनने जगावेगळा विचार केला. आइन्स्टाईन म्हणाला, वस्तूचा वेग जसा जसा वाढत जातो तशी तशी वस्तूची लांबी कमी कमी होत जाते आणि काळ मंद होत जातो. परंतु सर्व स्थितीत प्रकाशाची गती कायम राहते. वेगळा विचार करण्याची क्षमता असणारा आइन्स्टाईन जगन्मान्य ठरला. पूर्वीपासून असे मानले जायचे की प्रकाश हा नेहमी सरळ रेषेतच प्रवास करतो. पण वेगळा विचार करणाऱ्या आइन्स्टाईनला हे पटले नाही. प्रकाश किरण जेव्हा मोठ्या वस्तुमानाच्या ताऱ्यापासून जातात तेव्हा ती ताऱ्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे वक्र बनतात. गुरुत्वाकर्षण म्हणजे अवकाश कालाला आलेली वक्रता होय. हे वेगळा विचार करणाऱ्या आइन्स्टाईनने जगाला सप्रमाण दाखवून दिले. सन 1750च्या सुमारास एका प्रश्नाने भूगर्भ शास्त्रज्ञांना बरेच बुचकळ्यात टाकले होते. पृथ्वीचे वय, पृथ्वीचे अंतरंग इत्यादी बाबींवर संशोधन करणारे शास्त्रज्ञ विविध ठिकाणाहून जमिनीचे, खडकाचे नमुने गोळा करत असत. नमुने गोळा करणाऱ्या काही संशोधकांना डोंगर माथ्यावर समुद्री प्राण्यांची हाडे अर्थात फॉसिल्स सापडली होती. समुद्रातील प्राणी डोंगराच्या माथ्यावर चढले कसे, या प्रश्नाने संशोधक मंडळी कोड्यात पडली होती. याबाबत काही संशोधकांचे म्हणणे असे होते की पृथ्वीला एकदा भयंकर मोठा पूर आला होता. त्यावेळी डोंगर माथा देखील पुराच्या पाण्याखाली गेला होता. अशा वेळी हे प्राणी डोंगराच्या माथ्यावर पोहोचले असावे. शास्त्रज्ञांचे हे म्हणणे जेम्स हटन या भूशास्त्रज्ञाला अमान्य होते. त्याने इतरांपेक्षा वेगळा विचार केला. हटनने निरीक्षणाने हे जाणले होते की मोठ्या खडकाचे कालांतराने तुकडे होतात. पुढे त्याची माती बनते. ही माती पावसाच्या पाण्याबरोबर वाहत जाऊन समुद्राला मिळते. जर अशी प्रक्रिया हजारो वर्षे सुरू आहे तर पृथ्वीवर एकही पर्वत दिसायला नको होता. सगळ्या पर्वतांची माती होऊन जायला पाहिजे होती. स्वतंत्र विचार करणाऱ्या हटनने आपला विचार मांडला की याचाच अर्थ म्हणजे पृथ्वीवर नव्याने पर्वतांची निर्मिती होत असली पाहिजे. नव्याने निर्माण झालेला पर्वत सागर तळातील माती आपल्या माथ्यावर घेऊन जन्माला आला आणि म्हणूनच सागरी प्राण्यांचे अवशेष त्या पर्वताच्या माथ्यावर सापडतात. पुढील काळात हटनचा हा निष्कर्ष जगभरातल्या शास्त्रज्ञांना मान्य करावा लागला. इतरांपेक्षा वेगळा विचार केल्यामुळेच हटन त्याचे निष्कर्ष मांडू शकला. अमेरिकेतील सेंट लुई येथे सन 1904 मध्ये एक जागतिक प्रदर्शन भरले होते. जगभरातील उत्पादक आपापल्या मालाचा प्रचार करण्यासाठी या प्रदर्शनामध्ये सहभागी झाले होते. त्यामध्ये रिचर्ड ब्लेशलीडन हाही होता. तो आपल्या चहाची जाहिरात करण्यासाठी आला होता. पण त्याच्या चहाची चव घ्यायला कोणी तयारही होत नव्हते. कारण ते दिवस उन्हाळ्याचे होते. लोक उकाळ्यामुळे त्रस्त झाले होते. कडक उन्हाळ्यात लोकांना आपला चहा कसा आवडेल याचा विचार रिचर्ड ब्लेशलीडन करत होता. उकळून गरमागरम चहा देण्याच्या परंपरेला फाटा देण्याचा अभिनव विचार त्याच्या डोक्यात आला. चहा तयार झाल्यावर तो थंड करून
त्यात बर्फ घालून कोल्ड टी म्हणून रिचर्ड ब्लेशलिडन वितरित करू लागला. त्याच्या या उत्पादनावर लोकांच्या उड्या पडल्या. ब्लेशलिडन नेहमीप्रमाणेच चहा बनवत राहिला असता तर त्याला कोणीही विचारले नसते. इतरांपेक्षा वेगळा विचार करण्याची क्षमता त्याच्यात होती, म्हणूनच तो कोल्ड टीला जन्म देऊ शकला. तारीख होती 17 डिसेंबर 1903. स्थळ होते किटी हॉगजवळील किल डेव्हिल हिल. राईट बंधूंनी बनविलेल्या पहिल्या विमानाचे उड्डाण पार पडले. हे पहिले विमान सुरुवातीला अगदी काही मीटर अंतरापर्यंतच उडत गेले, पण मानवी इतिहासातील ही मोठी भरारी होती. राईट बंधूंचे स्वप्न साकार झाले होते. त्यांना वेड्यात काढणारे लोक वेडे ठरले होते. राईट बंधूंना वेड्यात काढणाऱ्या लोकांचे असे म्हणणे होते की विमान हे नेहमीच हवेपेक्षा जड असणार आहे. हवेपेक्षा जड असणारे विमान कधीही हवेमध्ये उडणे शक्य नाही. त्यामुळे राईट बंधूंचे प्रयत्न व्यर्थ आहेत. राईट बंधूंनी इतरांपेक्षा वेगळा विचार केला. हवेच्या दाबाचे नियम अभ्यासले, विमान बांधले. जगावेगळा विचार केल्यामुळेच राईट बंधू त्यांच्या विमानातून उड्डाण करू शकले. लहानग्या डेव्हिडने गॉलियथला मारल्याची कथा आहे. तसे पाहिले तर गॉलियथ हा राक्षसी शरीरयष्टीचा होता. डेव्हिड लहान मुलगा होता. लोक म्हणायचे, गॉलियथ अजस्त्र देहाचा आहे, त्याच्यापुढे आपला निभाव लागणार नाही. पण डेव्हिडमध्ये वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची क्षमता होती. जगावेगळा विचार करणारा डेव्हिड लोकांना म्हणाला, गॉलियथ राक्षसी देहाचा आहे, हे आपल्यासाठी चांगलेच आहे, कारण आपण जर नेम धरून गोफणीमधून दगड मारला तर गॉलियथचा देह प्रचंड असल्यामुळे आपला नेम चुकणार नाही. जगावेगळा विचार करणाऱ्या डेव्हिडने खरोखरच दगड आणि गोफणीच्या सहाय्याने प्रचंड असणाऱ्या गॉलियथचा पराभव केला. जग ज्या बाबीकडे संकट म्हणून पाहते, त्याच बाबीकडे जगावेगळा विचार करणारा मनुष्य संधी म्हणून पाहतो. जगावेगळा विचार करणारा मनुष्यच जगात जगावेगळे काही करून दाखवतो. जेव्हा एखादे जहाज पाण्यात सोडले जात असते, तेव्हा घाबरणारा मनुष्य म्हणतो, पाण्याने जहाज बुडून जाईल. पण वेगळा विचार करणारा कप्तान म्हणतो, जहाजाच्या चोहोबाजूला असलेले हे पाणी माझे जहाज बुडवण्यासाठी नसून तरंगते ठेवण्यासाठी आहे. जेव्हा एका सैन्य अधिकाऱ्याकडे एक सैनिक घाबराघोबरा होऊन धावत येऊन सांगतो, आपल्याला शत्रूने सर्व बाजूंनी वेढले आहे, आपली कोंडी झालेली आहे, तेव्हा वेगळा विचार करणारा सेनापती म्हणतो, हे छानच झाले, आता आपल्याला कोणत्याही दिशेने शत्रू सैन्यावर हल्ला करता येईल. जगात काही करून दाखवावयाचे असेल, नाव कमवावयाचे असेल, तर नेहमीप्रमाणे विचार करू नका. आजूबाजूचे लोक ज्याप्रमाणे विचार करतात तसाही विचार करू नका. वेगळेपणाने विचार करा, वेगळा विचार करा. तुम्हाला काहीतरी नवीन गवसल्याशिवाय राहणार नाही. राजेश खवले यांच्या आगामी पुस्तकातून. संपर्क 9850345176.